नमस्कार मंडळी, आज आपण इन्स्टंट अशी मिठाई बघणार आहोत। मार्केटमध्ये मिळते त्याच्यापेक्षा अगदी चविष्ट आणि झटपट बनणारी। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मिठाई करण्यासाठी साहित्य बघूया। इथे मी 1.5 वाटी डाळवं घेतलेली आहे, त्याचबरोबर 1 वाटी साखर घेतलेली आहे, 20 ते 25 काजू, 20 ते 25 बदाम, 4 चमचे भाजून घेतलेले पोहे घेतलेले आहेत आणि 2 वेलच्या घेतलेल्या आहेत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी मिक्सर जार घेतलेला आहे। मिक्सर जारमध्ये आपल्याला सुरुवातीला डाळवं काढून घ्यायचे आहेत, त्यानंतर यामध्ये आपल्याला काजू घालायचे आहेत, बदाम घालायचे आहेत आणि आपण भाजून घेतलेले जे पोहे आहेत ते पोहे घालायचे आहेत। पोहे घातल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर घालायची आहे। साखर घातल्यानंतर इथे 2 वेलच्या घालायचे आहेत। आता हे मिक्सरमधून बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता आपलं हे मिक्सचर छान असं तयार झालेलं आहे। आता मी हे चाळून घेणार आहे। तर इथे मी आपण तयार करून घेतलेले जे पीठ आहे ते छान असं चाळून घेऊया। आणि आता इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता या पीठामध्ये आपल्याला साधारण 5 ते 6 चमचे गरम दूध घालायचे। आपण जे दूध वापरणार आहे ते गरमच वापरायचे आणि अगदी थोडं थोडं घालत आपल्याला याचा डो तयार करायचा आहे। जर का तुम्ही दूध एकदम घातलं तर आपलं जे पीठ आहे ते एकदम पातळ होईल। तर यासाठी अगदी थोडं थोडं दूध घालून याचा डो तयार करायचा आहे। तर इथे आपला डो तयार झालेला आहे आणि हा डो तयार करण्यासाठी जवळजवळ मला 5 ते 6 चमचे दुधाचा वापर करावा लागलेला आहे। आता हे थोडंसं चिकट लागतंय, त्यामुळे इथे हाताला आपण थोडंसं तूप लावून घ्यायचंय आणि ज्यामध्ये आपण मिठाई बनवणार आहे त्या डिशला सुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचंय। आता हा गोळा मी अशा पद्धतीने हातात घेऊन पसरवून घेत आहे। तर पूर्ण ताटाला आपण तूप लावून घ्यायचंय आणि हा जो गोळा आहे तो छान असा स्प्रेड करून घ्यायचा आहे। तर इथे मी आपला जो गोळा आहे तो छान स्प्रेड करून घेतलेला आहे। आता यावरून आपण गार्निशिंगसाठी पिस्ताचे काप घालूया। तुम्ही इथे काजू बदाम काहीही घालू शकता। तर आता आपण हे छान असं गार्निश करून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता मी गार्निश केलेलं आहे। आता आपण ह्याला सेट करायला फ्रीजमध्ये ठेवूया 10 मिनिटांसाठी किंवा रूम टेम्परेचरवरती तुम्ही अर्ध्या तासासाठी ठेवू शकता। आता आपण याचे कट करून घेऊया। तुम्हाला हवे त्या आकारामध्ये याचे कट करू शकता। इथे तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली मिठाई तयार आहे। ही मिठाई तुम्हाला मी तोडून दाखवते, अगदी सॉफ्ट झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने रेसिपी करून बघा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, जॉईन करा।